बीड जिल्ह्यातल्या जातीय संघर्ष सध्या शिगेला पोहोचलाय। वंजारी समाजबहुल 2 गावांनी एक अजब ठराव केला। मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणतीही वस्तू खरेदी न करण्याचा निर्णय घेतला। त्या प्रकरणी चंद्रसेन उर्फ बबन घोळवेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातील जातीय संघर्ष शिगेला पोहोचला होता आणि त्याचे परिणाम दिसू लागलेत। 17 मे या दिवशी सकाळी 10 वाजता मुंढेवाडीमध्ये गावातील मंदिराच्या पारावर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला। एबीपी माझाच्या या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागा झालं असून या बातमीनंतर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे मुंढेवाडीमध्ये पोहोचले। अधिकचे अपडेट जाणून घेऊ। गोविंद शेळके आपल्या सोबत आहे। गोविंद, खरं तर ही बातमी पाहिली तर पुरोगामी महाराष्ट्र हाच का असा एक प्रश्न उपस्थित होतो आणि आपल्या बातमीची देखील दखल घेतली गेली आणि पोलीस प्रशासन त्या गावात पोहोचलं। ते गावात पोहोचल्यानंतर पुढे काय झालं? दीपक, एबीपी माझाच्या या बातमीनंतर प्रशासन खळबळून जागं झालं आणि एवढंच नाही तर गृह विभागाच्या आदेशानंतर स्वतः बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे मुंडेवाडीमध्ये पोहोचले। केवळ पोहोचले नाहीत तर 1-2 तासाच्या बैठकीदरम्यान त्यांना वस्तुस्थिती लक्षात आली। गावामध्ये ज्या व्यक्तीनं माईक हातामध्ये घेऊन ही घोषणा केली होती की मराठा समाजाच्या कोणत्याही व्यक्तीकडे जाऊन खरेदी करायची नाही, त्या व्यक्तीवरच गुन्हा दाखल करण्यात आला। आपण बघतो की चंद्रसेन उर्फ बबन घोळवे ज्या व्यक्तीनं गावकऱ्यासमोर हा प्रस्ताव ठेवला तोच मुळात चुकीचा होता असा समज पोलिसांचा आहे आणि म्हणून केस पोलीस स्टेशनमध्ये बबन उर्फ चंद्रसेन घोळवे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। दीपक, गोविंद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।